यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। साऊंड दादा एक म्युझिक छान अशी चालू राहते बॅकग्राऊंडला। सन्माननीय राजूदादा राजेंद्र सातर्डेकर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। दीप प्रज्वलनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने। रणजीची परब आपण व्यासपीठावर यायचंय। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, अरे हीच तर प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। असं हे दीप प्रज्वलन हा दिवा असाच उजळत राहो। कोकण युवा संस्थेने घेतलेली सगळी ब्रीद उद्दिष्ट पूर्ण व्हावोत अशी गणराया चरणी विनंती। आपण नतमस्तक होतोय प्रभूच्या चरणी आणि जेणेकरून आजचा हा सुवर्ण सोहळा महाअंतिम फेरी अगदी सुंदर प्रकारे निर्विघ्नपणे इथे संपन्न हो। दीप प्रज्वलन गणपती बाप्पा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत उत्सव राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। राष्ट्रमाता जिजाऊंचा जय भवानी जय भवानी। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात। नटराजाला सुद्धा वंदन। उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक स्पर्धक सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दीप प्रज्वलन तर झालंय, गणपतीला सुद्धा आपण आवाज दिले, हार दिले की प्रभू। प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे लता मॅडम यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। आपलं कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोण होणार कोकण क्वीन यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण कृपया आसनस्थ व्हायचं आहे। धन्यवाद। जसं आपण गावात कोणताही कार्य असला त्या देवाला नारळ ठेवतो आणि देवाचा आशीर्वाद घेतो, मग तो जागेवाला असा देत, आपल्या गावचो देव असा देत, त्या सगळ्या देवतांचा ग्रामदेवता असा देत, स्थापित देवता असा देत, त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या कार्यक्रमात जसं आपल्या कोकणात आपल्या गावात आपण प्रत्येक कार्यक्रमात शुभ कार्य असा देत किंवा आपण वार्षिक किंवा देवाचं मान सन्मान असा देत तो आपण सगळेजण करत असतो। आणि तसाच आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केलेला हा त्याचा सुद्धा आपण असाच एक सुंदर असा गाणं आपण घालूया। आणि आज कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोण होणार कोकण क्वीन हा कार्यक्रम आयोजित केलेलो हा महाराजा। आणि त्यानिमित्त आज सगळे बाळगोपाळ आपले कोकणातून आपल्या भांडूपमधून सगळ्या मुंबईतून आज हे सर उपस्थित झालेले असत महाराजा। त्याचप्रमाणे आज नवीन उद्योजकांना संधी मिळण्यासाठी त्यांनी नवीन उद्योगधंद्यात चालना मिळण्यासाठी अनेक उद्योगधंद्यांका आणि त्याचप्रमाणे अनेक उद्योजकांना या ठिकाणी आमंत्रित केलेला हा महाराजा। त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते असत आणि संपूर्ण गावभर ह्या आपल्या कोकणचं नाव होण्यासाठी पूर्ण विश्वभर कोकणचं नाव होण्यासाठी फार मोठा प्रयत्न केलेला हा महाराजा। त्याचप्रमाणे आज या कोकण युवा सेवा संस्थेत आपल्या कोकणातून अनेक सुंदरी कोण होणार सुंदरी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हैसर इलेले आहेत महाराजा। तर त्या सगळ्यांकडून चांगला कार्य घडू देत आणि या कोकण युवा सेवा संस्थेचं कार्य पूर्ण आपल्या मुंबई महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जगभर पसंत येत रे महाराजा। कोणी काय करणं केला असतात काय केला असतात त्याचा सगळा बाजूत जाऊन देत आणि ह्या पूर्ण कोकण युवा सेवा संस्थेचं कार्य पूर्ण जगभर पसंत येत रे महाराजा। तर आता आपण घराला घातलेला आता आपण पुढे श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया।
सन्माननीय हेमलता लक्ष्मण मेस्त्री, प्रमुख अतिथी लाभलेले आपल्याला हेमलताजी, आपलं खरंच सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर कसंच थांबायचं आहे. ज्या काळात म्हणजे आपले विचार जिथे संपतात तिथे यांचे विचार चालू होतात, त्या काळामध्ये शाळेची निर्मिती व्हावी असं स्वप्न पाहिलेलं बने सर आज पराग शाळा इतकं सुंदर कार्य करते शैक्षणिक क्षेत्रामध्ये. जिथे जावं तिथे पराग शाळेचं नाव आहे आणि हे सुंदर कार्य करण्याचं बळ आपल्या बाळकृष्ण बनेशेठ सरांना मिळालंय. आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला भांडुपला लाभलं हे खरंच आपलं भाग्य आहे. यांच्या हाताखाली किंवा यांच्या सानिध्यात जे जे राहिलेत ना त्यांचं परिसच झालंय. लोखंड जर परिसासोबत राहिलं तर ते सोनंच होतं ना. तर अशी बरीच उदाहरणं सुद्धा भांडुपमध्ये आहेत ज्यांनी बाळकृष्ण बनेशेठ यांचा सहवास ज्यांना लाभला असे बरेच लोक इथे आहेत. मी विनंती करेन संस्थेचे कोकण युवा सेवा संस्था संस्थापक श्री अभिजितजी कोटकर यांनी बनेशेठ यांचा सन्मान करायचा. तत्पूर्वी भांडुपमधलं अजून एक व्यक्तिमत्व ज्यांनी सुंदरसं फाउंडेशन निर्माण केलंय ते म्हणजे सावली फाउंडेशन. यांचे सर्वेसर्वा सन्माननीय गणेशजी जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनीही व्यासपीठावर यायचं. साऊंड प्लीज. सन्माननीय बनेशेठ यांचा सन्मान त्यांनी केलेल्या सेवेचा समाजकार्यामध्ये शैक्षणिक असो, स्त्री शक्तीचं म्हणतात ना की स्त्री शक्तीला प्रबळ करणारं कार्य असो, ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिकासारखी सेवा असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव आहे ते म्हणजे सावली फाउंडेशनचं सन्माननीय गणेशजी जाधव यांचं. मी विनंती करेन अनिल सरांना की त्यांनी गणेशजींचा सन्मान करायचा आहे. अनिलजी गावडे. आणि सन्मान होतोय समाजासाठी नेहमी उपस्थित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे गणेशजी जाधव. कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोकण सुंदरी महाअंतिम फेरी. मी विनंती करेन संजनाजी यांना की त्यांनी हेमलताजींचा सन्मान करून घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या होते हेमलताजींसाठी कारण अनेक पुरस्कार आहेत त्यांच्याकडे. मिसेस घाटकोपर, मिसेस रायगड, मिसेस महाराष्ट्र, त्या जाते तुमच्यासोबत आलेत तो तुमचे, पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या कारण सगळे टॅग मिसेस म्हणून आहेत. बघा ना, मानले पाहिजे. क्या बात आहे. कोकणने हा जो आजचा कार्यक्रम लावलेला आहे तो खूपच सुंदर आहे. कोकणासाठी विशेषतः कोणत्याही कार्यक्रमाची ज्या वेळेला सुरुवात होते तेव्हा मला भरपूर आनंद होतो. मी सुद्धा कणकवलीतून आहे आणि मी सांगेन की अशा कार्यक्रमांना सावली फाउंडेशन आणि माझ्या माध्यमातून कोणतीही मदत लागली तर मला नक्की कळवावं. आज आम्हाला इथे बोलवलं आणि भांडुपचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बनेशेठ इथे आहेत. बनेशेठचं नाव घेतल्याशिवाय भांडुपचं राजकारण, समाजकारण, शैक्षणिक कुठचीच गोष्ट पूर्ण होत नाही. या परिवाराने भांडुपसाठी भरपूर दिलं आणि त्यामध्ये शेठचा हात कोणच धरू शकत नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे फी भरायला नसली शेठना येऊन भेटायचं. त्या मुलाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हे शेठ स्वतःच्या माध्यमातून करतात. शाळा स्वतःची असली म्हणून नाही होत. त्या मुलाचा फीचा संपूर्ण खर्च हा शेठच्या खिशातून जातो. म्हणजे तिकडे जाऊन सांगा की मी बनेशेठने पाठवलं आहे आणि फ्रीमध्ये काम होईल असं होत नाही. तर शेठ त्या मुलाची पूर्ण जबाबदारी घेतात आणि भांडुपची अशी कितीतरी मुलं त्यांच्या माध्यमातून घडली आहेत. आम्हीसुद्धा घडतोय आणि सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद लाभावा. आज तुम्ही या कार्यक्रमात त्यांना बोलवलं त्याबद्दल मी तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि तुमचा सजा घेतो. जय हिंद.
माझासुद्धा या संस्थेला मनापासून आशीर्वादच आहे, प्रेरणा आहे. आपण नाव जेव्हा कोकणाचं घेतो तो कोकणाचा कसा विकास व्हावा याचं बीज आपल्याकडे पेरलेलं असतं, बीज वाक्य असतं. आणि आमचा गणेशचा तुम्ही बोलवला आहे, गणेश खरंच भांडूपचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आहे. एक चांगला उमदा पोरगा आहे आमचा. त्याने अनेक राजकारण्यांनासुद्धा खूप, पण आतापर्यंत त्यांनी देतच गेलेलं आहे. देवाने त्यांना ह्याच्यापुढे त्यांच्यासाठी काहीतरी देत राहावं एवढीच मी अपेक्षा करतो. आणि कोकण युवा सेनेला संस्थेला मी भरून शुभेच्छा देतो. तुमच्याकडनं सदैव चांगलं काम घडावं, चांगले कार्यक्रम राबवण्यात यावे एवढी अपेक्षा करतो आणि तोच आपल्याला घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. उपक्रम हाती घेतले ते म्हणजेच काळाची गरज असलेलं जिव्हाळा नावाचं वृद्धाश्रम त्यांच्या संस्थेमार्फत चालू होणार आहे. नावच बघा ना किती छान आहे, जिव्हाळा. उतारवयात कशाची गरज असते तर ती प्रेम, आपुलकी, बरोबर आहे ना? असते की नाही? हो, कारण कुठच्या वाण्याच्या दुकानात हे मिळत नाही हो. 1 किलो प्रेम द्या, 1 किलो काळजी द्या. मिळतं का? मिळत असेल तर मला पण सांगा, मी जाईल. मिळतं नाही ना? मग हा प्रेम, जिव्हाळा ज्याची जास्त गरज असते ती उतारवयात, ती जर कुठे मिळत नसेल किंवा एखादा निराधार असेल, अशा व्यक्तींना आधार देण्याचं काम जिव्हाळा वृद्धाश्रम करणार आहे. सो जोरदार टाळ्या कोकण युवा सेवा संस्थेसाठी, कारण ते एक रोपटं लावायचा प्रयत्न करत आहेत आणि या रोपट्याचा वटवृक्ष हो अशीच मी तुम्हाला इथे शुभेच्छा देते. आणि सन्माननीय बनेशेट यांच्याबद्दल काय बोलायचं, कसं आहे ना, एका नावाची बरीच व्यक्ती असतात. बाळकृष्ण हे नाव बऱ्याच जणांचं असेल, आहात ना माझ्यासोबत? बाळकृष्ण हे नाव बऱ्याच जणांचं असेल, पण आपलं वेगळेपण टिकवायचं असेल तर तसं आपलं कार्य असलं पाहिजे आणि हे कार्य बनेशेट यांनी केलं आहे. कसं आहे ना की 100 वर्ष कार्यरत राहण्यासाठी 100 वर्ष जगावं लागत नाही. बघा नीट ऐका, 100 वर्ष कार्यरत राहण्यासाठी 100 वर्ष जगावं लागत नाही, पण एक असं कार्य करा जे 100 वर्ष लोकांच्या लक्षात राहील. पराग शाळा अविस्मरणीय, कायम सदैव लक्षात राहतील असे हे आपले बाळकृष्ण बनेशेट सर. तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला, या संस्थेला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल खरंच शतशः आभार. मी मान्यवरांना विनंती करेन की तुम्ही आसनस्थ व्हायचे. तत्पूर्वी या सभागृहामध्ये आणखी व्यक्तिमत्व उपस्थित राहिली आहेत, ते म्हणजे आमची लाडकी ताई, जिचं नाव आहे श्रावणी पारकर. मी श्रावणी ताईला विनंती करेन की व्यासपीठावर यायचं आहे. श्रावणी मिलिंद पारकर भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्षा आणि कोकण सेवा प्रतिष्ठान यांच्या अध्यक्षपदास्थानी कार्यरत आहेत. अशा या श्रावणी ताई, सादगी में सुंदरता, कधी फोन करा श्रावणी ताईला, ताई गरज आहे. ताई उपस्थित असते, ताई उपलब्ध असते, स्वतःला तितकं ठेवते की नाही, अरे बाळा कुठेही काही असेल तर आम्हाला एक कॉल करा, आम्ही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि नुसतं प्रयत्न नाही तर ती इतके फोन करून फॉलोअप घेत असते ना, कर्म करत राहायचं. जे आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की आपल्याला थोडंसं तितकंसं काहीतरी दिलं आहे, की आपल्या हातून काहीतरी चाललं. अशी ही श्रावणी ताई, आपलं मनपूर्वक स्वागत. असेच येत राहा, आमच्या मंडळांना, आमच्या सेवेला, संस्थेला असेच भरभरून आशीर्वाद, शुभेच्छा देत राहा. याचसोबत सन्माननीय रुपेशजी कोलते यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. उद्योजक लॉबी सन्माननीय रुपेशजी कोलते यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या महाअंतिम फेरीसाठी आपल्याला 2 सुंदर परीक्षक लावले आहेत, ज्या दिसायला सुद्धा सुंदर आहेत आणि कार्याने सुद्धा सुंदर आहेत. एक तर व्यासपीठावर उपस्थित आहेतच श्रिया चव्हाण, आणि दुसऱ्या ना मस्त एकदम झकास एंट्री करून आल्या. त्या क्राऊड वगैरे बघितले का, तो फील आला मला लगेच, अरे बापरे मी महाअंतिम फेरीमध्ये आले की काय. मला तो असा मला पण फील बघायचा आहे मॅम, असा मला माहिती आहे ना, तो क्राऊन घातल्याच्या नंतर हां तो आय एक्सपेक्ट दॅट मोमेंट. तर यासाठी परीक्षका लाभल्या आहेत आपल्याला सन्माननीय स्मिता निकेतन धुमाळ. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. जोरदार टाळ्या. बघितलं असेल तुम्ही, बघितलं ना, मस्त क्राऊन
वेलकम आणि तुमचं खरंच मनपूर्वक स्वागत. उपस्थित श्रावणी पारकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी संजनाताईंना विनंती करेन की या स्त्री शक्तीचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. श्रावणी मिलिंद पारकर. क्या बात आहे. मला आत्ताच हाती आलेल्या सूत्रांनुसार श्रावणी पारकर या आपल्या संस्थेच्या सभासद सुद्धा झालेल्या आहेत. क्या बात आहे. अजून काय हवं. श्रावणीताई, तुझं मनपूर्वक कौतुक आणि असंच सर्वांना पाठबळ देत राहा, असंच एकमेकांना मोठं करत राहा. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रुपेशजी कोलते यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. माफ करा. व्यासपीठावर उपस्थित सीतारामजी गावडे यांचा सन्मान होईल आणि सन्मान करतील सन्माननीय श्री रुपेशजी कोलते. चला. सन्माननीय सीतारामजी गावडे, आपण इथे उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. या बाळकृष्ण बनेशेठ, जोरदार टाळ्या होते. खूप छान कार्य चालू आहे रुपेशजी तुमचं. उद्योजक लॉबी, इट्स नॉट अ इझी टास्क, कारण उद्योजकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचं काम जे चालू आहे तुमचं, असंच कार्यरत राहा. मी अभिजित दत्ताराम कोटकर, लहानाचा मोठा झालो आहे रत्नागिरीमध्येच आणि काही कारणास्तव किंवा आपण म्हणतो की आपल्याला जॉबसाठी कुठेतरी पुणे किंवा मुंबई ठिकाणी आपल्याला यावं लागतं. तसाच मीही आलो इथे आणि ते जॉब करता करता एक संकल्पना सुचली की आपल्या कोकणातल्या मुलांना जर इकडे यावं लागतं आहे तर आपल्यालाच काहीतरी पाऊलं उचलून आपल्याला काहीतरी छोटं का होईना रोपटं लावावं लागेल. तर त्याच पद्धतीने आपण या कोकण युवा सेवा संस्थेची स्थापना केली. त्याला आज मार्चमध्ये आपल्याला 3 वर्ष कंप्लीट होतील आणि ते करत असताना मग छोटे मोठे आपण कार्यक्रम राबवत आलो आहे. तर त्याचप्रमाणे आपण सुरुवात रक्तदान शिबिरपासून केली आणि हे सगळं वाढवताना मला भांडूपवासियांची खूप साथ मिळाली. म्हणजे आपले जे कोकणातले सगळे आपण बोलतो मिनी कोकण, हे म्हणजे आपलं भांडूप आहे आणि तिथेच आम्ही आमचा संस्थेचा हा आगळा वेगळा आणि मोठा असा पहिलाच आमचा उपक्रम आम्ही इथे भांडूपमध्ये घेतो आहे. या संस्थेमध्ये कार्य करत असताना ज्या ज्या वेळेला कुठे अडचण आली किंवा आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे ते गणेशदादांचं आहे. आज गणेशदादांनी कदाचित मला ओळखलं नसेल पण 3 ते 4 वर्षापूर्वी मी गणेशदादांना भेटलो होतो अशीच एक संकल्पना घेऊन. त्यावेळेला आमचा ग्रुप वेगळा होता आणि त्यामार्फत आम्ही गणेशदादांशी खूप चर्चा केल्याच्यानंतर गणेशदादांनी काही गोष्टी आम्हाला खूप मार्गदर्शना खातर सांगितल्या होत्या की काहीही कराल पण एवढं करा की त्याने लोकांचा फायदा कसा होईल हे फक्त तुम्ही बघा आणि तशीच सेवा करत राहा. तुम्हाला कधी काही गरज लागली किंवा काही तर माझा सपोर्ट तुम्हाला नक्कीच असेल. पण काही दिवस असे गेले मध्ये लॉकडाऊन वगैरे आल्याच्या नंतर आमची आणि गणेशदादांची भेट झाली नाही. पण आज त्यांची इथे उपस्थिती लाभली आहे हे खरंच आम्ही भाग्य मानतो की त्यांच्यासारखं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहावं त्यांच्याकडून. त्याचबरोबर संस्था जी आहे आपली ही आता जीवा नामक आश्रम आपण सुरू करतो आहे संस्थेच्या मार्फत आणि त्याच्या संदर्भात मी बोलेनच सविस्तर. पण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण आपल्या या संस्थेच्या मार्फत जसं मी आता बोललो की कोकणातल्या मुलांसाठी आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे तर तशीच आपण सुरुवात देखील केलेली आहे. आपले सध्या सर्वे चालू आहेत की
कोकणामध्ये आता सध्या परप्रांतीयांचे लोंढे वाढलेले आहेत. पण ते का वाढलेत? कारण आपण मुंबईला येतो आहे आणि कोकण आपण रिकामी ठेवलेलं आहे. कारण असं झालं आहे की आता कोकणातली बहुतांश 70% घरं बंद आहेत. ह्या आमच्या सर्वेमध्ये आम्हाला मिळालं आहे. कारण बघा, रायगड झाला, रत्नागिरी झाला, आपला तळ कोकण सिंधुदुर्ग झाला, तर तिकडून आपल्याला जॉब्स तिकडे अवेलेबल नाही आहेत. पण मुळात आपण जॉब्सचाच विचार का करावा हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण परप्रांतीय इकडे येत आहेत आणि ते इकडे येऊन छोटी का होईना ते गाडी वगैरे चालू करत आहेत. बघा, मोस्ट ऑफ ते आपल्याला जॉब करताना दिसणार नाहीत. क्वचित आहेत की जे जॉब करत आहेत. परप्रांतीय म्हणजे मी असं फक्त UP बिहार नाही बोलणार, गुजराती देखील आहेत, मारवाडी देखील आहेत. पण ते लोक बघा एक फोकस ठेवून येतात की आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि ते तिकडे आपल्याकडे येत आहेत, तिकडे जागा घेत आहेत आपल्या, आणि त्या जागा घेऊन त्यांनी तिकडे मस्त घरं बांधलेली आहेत. आणि आपण मुंबईला येऊन आपली घरं रिकामी ठेवलीत. जर आपण तिकडची जागा जर खालीच ठेवली नाही तर ते उद्या आपल्याकडे येणार नाहीत आणि आपल्या कोकणाला भकास करणार नाहीत. आता या माध्यमातून थोडंसं बोलेन की आपल्याला कोकणामध्ये बघा, आता रिफायनरीसारखा कोकणाचा रास करणारा प्रकल्प आपल्याकडे आलेला आहे ऑलरेडी, आणि त्याच्यावरती ते थांबवण्यासाठी बरीच आंदोलनं झाली. आता आपला मुंबई गोवा महामार्ग झाला, हा इतकी वर्ष झाली कुठल्याच रस्त्याला टाईम लागला नव्हता, पण आपल्या त्या रस्त्याला टाईम लागला आहे. कारण का, कुठेतरी यांचं म्हणणं आहे की कोकणाला थांबवायचं किंवा कोकणाचं कॉन्क्रिटीकरण करायचं, हाच एक त्याच्यामागचा मोटिव्ह आहे असं आमच्या सर्वेतून आम्हाला कळलेलं आहे. कारण बऱ्याच जणांना जे नको आहेत गोष्टी त्याच होत आहेत. म्हणून आम्ही म्हटलं की सुरुवात आपण आपल्यापासून करूया. काही ॲग्रोबेस्ड प्रोजेक्ट आपण लवकरच आपल्या संस्थेच्या मार्फत तिकडे लॉन्च करतो आहे की ज्याच्यातून बरेचसे प्रोजेक्ट आहेत सुद्धा, पितांबरी म्हणा किंवा अजून काही प्रोजेक्ट आहेत की जे ॲग्रो टुरिझमचं कार्य करत आहेत. तसेच आपला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, मी कधीही कुठेही बोललो तरी प्रसाद गावडेंसारखं कोकण वाचवण्यासाठी कोणीच कार्य करत नाही आहे दुसरं. त्याच्यात आम्ही त्यांचंच मार्गदर्शन घेऊन एक छोटासा प्रयत्न आमचा सुरू केला आहे कोकण युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून. आणि आपण लवकरच म्हणजे उद्योजक लॉबीची सुद्धा घोषणा केलेली आहे, आणि त्या संदर्भात उद्योजक लॉबी संदर्भात आपले जे उद्योजक लॉबीचे प्रमुख आहेत रुपेश कोलते, ते पुढे जाऊन आपल्याला मार्गदर्शन करतीलच त्या संदर्भात की आपण कोणत्या बेसवरती ते चालू करतो आहे किंवा आपल्या संकल्पना काय आहेत त्या माध्यमातून. एवढेच बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करेन रुपेश यांना की आपण संक्षिप्तरित्या हे सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव रुपेश कोलते आहे. मी पण एक उद्योजक आहे. गेल्या 5 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर उद्योग करतो आहे, ऑनलाईन ऑफलाईन. आणि या कोकण युवा सेवा संस्थाबरोबर गेल्या 3 वर्षापासून अटॅचमेंट आहे माझी. आमचे संस्थापक अध्यक्ष यांनी माझं काम बघून एक उद्योजक लॉबी आपण चालू करावी आपल्या संस्थेकडून अशी माझ्याकडे प्रस्तावना मांडली. म्हटलं ठीक आहे. आणि आज आपण त्याचं एक आपल्या सगळ्या कोकण युवा संस्थेमार्फत एक अनाऊन्समेंट जाहीर केली आहे. आपला कन्सेप्ट आहे की कोकणामध्ये आजकाल कोरोनापासून सगळेजण उद्योग क्षेत्रामध्ये उतरलेत, तर त्यांना कसं पाठबळ देता येईल, त्यांना कसं सहकार्य करता येईल, त्यांना कसं पुढे जाता येईल, हा आमचा संकल्प आहे. तर मी इथे जे बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगेल, मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, कुणी असेल, तर आपण व्यावसायिक असेल तर आमच्या संस्थेला अटॅच व्हा. आमच्या संस्थेचा एकच संकल्प आहे की आपण पुढे जाऊया आणि आपल्याबरोबर सगळ्यांना पुढे नेऊया. आपला एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण आपल्या व्यावसायिकांना तिथे ॲड करणार आहोत, त्यांचं प्रमोशन करणार आहोत. एकमेकांकडनं खरेदी करायची आहे, एकमेकांचं प्रमोशन करायचं आहे, एकमेकांना मार्गदर्शन द्यायचं आहे. तुमच्यातल्या ज्या काही व्यावसायिक ॲक्टिव्हिटी असतील त्या त्याच्यामध्ये तुम्हाला मांडायच्या आहेत. अशा प्रकारची आपली संकल्पना आहे. तर जास्तीत जास्त व्यावसायिकांनी उद्योजकांनी आमच्या या उद्योजक लॉबीमध्ये समाविष्ट व्हा.